अर्धा ऑगस्ट महिना संपला आणि आपल्याला कलम करायचा आहे, परंतु योग्य माहिती नाही की बाबा कोणत्या तारखेपर्यंत कोणत्या महिन्यापर्यंत आपण आंबा कलम करू शकतो. तर याचं जे उत्तर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उत्तर पाहण्यासाठी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक आणि फेसबुकवरती जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, आंबा कलम करत असताना योग्य वेळ, योग्य महिना हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महत्त्वाचा असतो. कारण की योग्य वातावरणामध्ये जर आपण जर कलम केला नाही तर आपले जे कलम आहेत ते पूर्णपणे फेल होऊ शकतात. मग अशा वेळेस योग्य तारीख कोणती? तर कलम करण्यासाठी आपण प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये कलम करत असतो. पावसाळ्यामध्ये यासाठी करतो की जेणेकरून वातावरण जे आहे चांगल्या पद्धतीने असते, वातावरणामध्ये आर्द्रता असते. अशा वेळेस आपल्या कलमासाठी हे वातावरण चांगल्या पद्धतीने मानलं जातं. पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने कलम करण्यासाठी 3 महिने आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यामध्ये जून, जुलै आणि ऑगस्ट. आता जून आणि जुलै महिने तर निघून गेले. ऑगस्टचा देखील 15 तारीख, 15-20 दिवस पूर्णपणे निघून गेलेत. आता राहिलेत 15 दिवस. ह्या 15 दिवसामध्ये जर आपण कलम केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये 90% चान्सेस आहेत की आपला कलम हा 100% सक्सेस, 90% सक्सेस होणार. त्यानंतर सप्टेंबर महिना जर सुरू झाला तर सप्टेंबर महिन्यामध्ये पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण कलम करू शकतो. त्यानंतर कलम करणं आपण थांबवलं पाहिजे. कारण की कलम करण्यासाठी आपल्याला कोया उपलब्ध होणं, जे बाटे असतात ते उपलब्ध होणं, पुन्हा थंडी सुरू होते आणि थंडीमध्ये कलम फुटण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अडचणी ह्या पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपण जर कलम करणार असाल, कोणता देखील कलम असेल तुमचा, आंबाच कलम असा म्हणून नाही, त्यामध्ये पेरूचा असेल, सीताफळाचा असेल, जांभळ असेल, कोणते देखील फळझाडांवरती, फुलझाडांवरती कलम असतील तर आपण ह्या 15 ते 20 दिवसामध्ये केले तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा फायदा जो आहे तो पाहायला मिळेल. जे काही बऱ्याच अशा पद्धतीचे कलम आहेत, जे कलम आपण 12 महिने देखील करू शकतो. त्यामध्ये तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो, आंब्यावरती बगल कलम जो असतो तो आपण 12 महिने देखील कधी पण करू शकतो. परंतु बाकीच्या महिन्यामध्ये कलम करत असताना त्यासाठी काही आपल्याला उपकरणं असतील, शेडनेट असेल, अशा पद्धतीचे नियोजन करावं लागतं. त्यामुळे ज्या मित्रांना कलम करायचे त्यांनी लवकरात लवकर जे आहेत ते कलम केले पाहिजेत. तर आपण देखील कलम केला आहे का? केला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला आपल्याला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.